प्रतीकशास्त्र म्हणजे काय? आपल्या अंतरंगामध्ये शक्ती आहे आणि प्रतीक ऊर्जात्मक स्थळावरती त्या शक्तीला हादरवून सोडतात. तुमच्याकडे काही अशी इंटरेस्टिंग उदाहरणं असतील तर आम्हाला सांगा ना. एक 63 वर्षाची आजी होती. तर त्यांना एक मुलगा होता, एकुलता एकच मुलगा. शेजारी राहायला होता. परंतु 7 वर्ष तो एकही शब्द बोलत नव्हता. मग माझ्याकडे आले. मला म्हटले, "तुमच्याकडे काहीतरी उपाय आहे. माझा एकुलता एकच मुलगा आहे आणि आमचा सगळा जीव त्याच्यामध्ये अडकलेला आहे." आता त्यांचं वय लहान असतं. मग ही मुलं मोबाईल बघत बसतात, अभ्यास करत नाहीत, उलटं बोलणं, खोटं बोलणं, ऐकून न घेणं, चिडचिडेपणा करणं. अशी बरीच मुलं येतात माझ्याकडे. एक व्यक्ती होता. प्रत्येक शुक्रवारी त्याच्यासोबत तसं घडायचं फक्त. प्रत्येक शुक्रवारी काय व्हायचं, की रात्रीच्या 12 वाजता त्याच्या छत्रावरती कोणीतरी बसायचं, त्याचा गळा दाबायचा. असं त्याला फिलिंग येणं. हां. आणि तो एक माझा मित्र होता. बऱ्याच वर्षांपासून त्याचं लग्न जमत नव्हतं. आणि मग त्यांनी भरपूर जे काही आपले पारंपरिक उपाय आहेत, काय ज्योतिषी असते किंवा काय ॲस्ट्रॉलॉजर असते, त्यांनी भरपूर पूजापाठ केले, विधी केले, नंतर अंधश्रद्धा आणि ते जमतच नव्हतं लग्न कुठे. एक व्यक्ती होता, त्याचं बाहेर अफेअर चालू होतं पत्नी घरी असताना. आणि तो बाहेरच्या लेडीजमध्ये इतका गुंतून गेला की तो पण मला सांगा, या प्रतीकशास्त्राचा म्हणजे या प्रतिमेचा आपल्या मनाला कसा आकार देता येऊ शकतो? तुम्ही विश्वास ठेवा नाही तर ना ठेवा. मी प्रतीक दिलंय, ते सांगितल्या पद्धतीने करा, रिझल्ट घेणार. येणारच. तुम्ही पॉझिटिव्ह राहा अथवा न राहा. एक गोल्डन टिप विचारतो. या गोल्डन टिपमध्ये तुम्ही घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी प्रतीकशास्त्राचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल सांगू शकाल का? नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. चारची कॉफी स्मिताबरोबर या माहितीपूर्ण सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय नवीन आहे, आध्यात्मिक आहे आणि खरं सांगायला गेलं तर आपल्या मनावर काम करणारा आहे. आणि या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे प्राध्यापक राजवर्धन लोंढे आलेले आहेत, जे की संमोहन तज्ज्ञ आहेत आणि प्रतीकशास्त्राबद्दल त्यांना इत्थंभूत माहिती आहे. त्यांचं हडपसर येथे आयुष हिप्नोथेरपी सेंटर आहे आणि ते गेले कित्येक वर्ष प्रॅक्टिस करतात. प्रतीकशास्त्र म्हणजे काय याबाबतीत मला स्वतःला खूप क्युरिओसिटी होती आणि म्हणून मी आज त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे आणि ते आपल्या मनावर कसं काम करतं आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतीकशास्त्र कसं फायदेशीर ठरणार आहे हे आज या पॉडकास्टमध्ये कळणार आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार प्राध्यापक राजवर्धनजी. नमस्ते. आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आणि हा विषय खूप नवीन आहे, नक्कीच. आध्यात्मिक आहे. अध्यात्माच्या जवळ जाणार आहे. आपण मगाशी जर डिस्कशन केलं त्यामध्ये मला असं वाटलं की आपल्या सबस्क्रायबर्सला याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. नक्कीच. मुळात प्रतीकशास्त्र म्हणजे काय, आपण इथून सुरुवात करूया. प्रतीकशास्त्र म्हणजे काही नवीन नाही, फक्त माहीत नाही. हां. आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करतच असतो. आपण त्याला मनाची भाषा म्हटलं जातं. बरोबर. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मी म्हटलं अपघात, हं. तर डोळ्यासमोर येईल की 2 गाड्यांचा कुठेतरी अपघात झालाय. मी म्हटलं पाऊस, तर डोळ्यासमोर येईल आपल्या की पाऊस चालू आहे कुठेतरी. बरोबर. मी म्हटलं जहाज, तर कुठेतरी किनाऱ्यावरती जहाज उभी आहे असं आपल्याला समोर येईल. मी अपघात म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर अपघात शब्द नाही आला, बरोबर. चित्र आलं. बरोबर. पाऊस म्हटलं तर पाऊस शब्द नाही आला, बरोबर. चित्र आलं. तर आपल्या मनाची भाषा ही चित्रांची भाषा आहे हं, हं. आणि या चित्रांची भाषा द्वारेच आपल्या मनावरती उपचार करणे म्हणजेच प्रतीकशास्त्र होय. बरं. यामध्ये सगळ्यात पुढची आणि महत्त्वाची जर डिटेलमध्ये पाहायची गोष्ट म्हटलं हं. तर आपल्या DNA मध्ये सुद्धा काय आहे तर स्मृती आहेत. बरोबर. साधारणपणे गाढव असेल तर त्याला गाढवच जन्माला येणार, बरोबर. वाघाला वाघच जन्माला येणार, मनुष्याच्या पोटी मनुष्य जन्माला येणार. बरोबर. मनुष्याच्या पोटी हरिण कधी येणार नाही, हं. मनुष्याच्या पोटी कधी गाढव येणार नाही किंवा गाढवाच्या पोटी कधी मनुष्य येणार नाही. हं. तर या प्रत्येकाच्या DNA मध्ये नेमकं काय आहे तर DNA मध्ये स्मृती आहेत हं. आणि त्या स्मृतीच्या आधारेच आपल्याला आकार, रंग, रूप सगळं मिळत असतं. हं. हं. आता तुम्हाला तुमच्या आजोबांच्या आजोबांच्या आजोबांचा चेहरा माहित आहे का? नाही. नाही माहित आहे.
परंतु तुमच्या चेहऱ्याला माहीत आहे, की तुमच्या आजोबांचा चेहरा कसा होता. ओके. त्याचीच काही लबक, त्याचीच काही रंगरंगोटी, त्याचीच काही रूपरेखा तुमच्या चेहऱ्यामध्ये आहे. हं, तुमचं नाक विसरलेलं नाही तुमच्या 10 जन्मापूर्वी 10 पिढ्यांपूर्वी, हं. की तुमचं नाक कसं होतं त्या हं. पिढ्यांचं. बरोबर. तर तुमचा चेहरा तुमच्या चेहऱ्याला ते माहीत आहे. तर ती स्मृतीमध्ये ऑटोमॅटिकली त्या स्मृती डेव्हलप झालेल्या असतात हां. आपल्या डीएनएमध्ये. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समस्या अशी असते, की प्रतीकच आपल्या मनामध्ये निगेटिव्ह बऱ्याचदा असतात. हं, हं. थोडक्यात असं म्हटलं जातं, की श्रीमंती आणि गरिबी हा एक सायकोलॉजिकल भाग आहे. हं. एखादा माणूस कितीही समजा एखादा गरीब व्यक्ती आहे. त्याला जर करोड रुपये दिले, हं. तर तो टिकवू शकत नाही हं. किंवा तो करोडपती कायमस्वरूपी राहू शकत नाही. आपण बऱ्याचदा पाहतो, की गरीब लोकं करोडपती बनतात. कोण बनेगा करोडपतीमधील उदाहरणं आहेत. परदेशामध्ये काही करोडपती बनले होते, त्यांची उदाहरणं आहेत. हं. की ते करोडपती बनले, परंतु करोडपती टिकले नाहीयेत. हं. नंतर ते पुन्हा त्याच लेव्हलला गेले. हं. तर सायकॉलॉजिकली पण तुम्ही श्रीमंत असणं खूप गरजेचं आहे. हां, हां. जर सायकॉलॉजिकली तुम्ही गरीब असाल, तुमच्या हातात करोड रुपये दिले, पण ते टिकणार नाहीयेत. हं, हं. रानू मंडल असेल का बदाम असेल, अचानक स्टार झाले, परंतु त्यांना तो स्टारडम टिकवता नाही आला. हं. का? तर तुमच्या माइंडमधील जी प्रतीक आहेत, तुम्ही जर लहानपणापासून एका खोलीमध्ये राहताय, 2 खोल्यांमध्ये राहताय आणि तुमचं सगळं वातावरण सगळं जे आहे ते एकदम गरिबी आहे, दरिद्रीचं आहे आणि तुमच्याकडे करोड रुपये आले, तर तुम्हाला ते सूट नाही होणार आहे. तुम्ही हं. चांगल्या फ्लॅटमध्ये गेला किंवा चांगल्या ठिकाणी गेला पॉशमध्ये, तर ते तुमचं माइंड तिथे राहणारच नाही किंवा तिथे ॲक्सेप्टच नाही करणार. हं. तर अशा पद्धतीने ही प्रतीकं तुमच्या मनावरती खूप काम करतात आणि ती प्रतीकं बदलण्यासाठी हे प्रतीकशास्त्र त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतं. वाह, वाह, वाह! म्हणजे हे संमोहन शास्त्राच्याच रिलेटेड शास्त्र आहे असं म्हणू शकता तुम्ही? हो, संमोहनशास्त्राच्या थोडंसं पुढे पुढे. पुढे कारण हां. का संमोहनामध्ये काय होतं, की एखाद्याला जर हिप्नोटायझिंग नाही झालं, हं. तर तिथे उपयोग होत नाही. बरोबर. परंतु प्रतीकशास्त्र असं आहे, की त्याला हिप्नोटाईज करण्याची गरज नाहीये आणि हं. ते ऑटोमॅटिकली काम करतं. फक्त तुम्हाला त्याचे काही नियम आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर ना ठेवा. प्रतीकशास्त्राचा उपयोग करताना किंवा त्याची साधना करताना तुम्ही पॉझिटिव्ह असाल किंवा निगेटिव्ह असाल, डझंट मॅटर. हां. कारण का? हां. जर आपण हातामध्ये जर चावी, आता समजा ही घडी आहे, हं. तर आपल्याला याची मीनिंग सांगण्याची गरज नाहीये, बरोबर. की घडी म्हटलं की टायमिंग सांगणार. बरोबर. हो. आपण एखादी चावी घेतली, की घेतली, तर आपल्याला माहित आहे याने गाडी चालू होईल किंवा बरोबर. क्लूप काढता येईल, लॉक हं. अनलॉक करता येईल. तर चित्रांचं तसंच आहे, प्रतीकांचं तसंच आहे. त्या प्रतीकांना मीनिंग असतं. तुम्ही हं. त्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करा अथवा न करा. फक्त ते प्रतीकं तुम्ही तुमच्या मनावर बिंबवू शकलात, तर ऑटोमॅटिकली रिझल्ट येतात. तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवा. इंटरेस्टिंग. हे खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला. कारण आमचे प्राध्यापक शामराव जोशी ज्यांच्याकडे मी आमचे वाणी संस्कार शिकते, ते हं, आम्हाला कायम सांगतात, की तुम्हाला बघता आलं पाहिजे. हं. म्हणजे तो अभिनयाचा भाग आहे खरं सांगायला हां. गेलं तर. पण अभिनय करण्याआधी जर का मला दिसली ती गोष्ट, की मला जास्त लवकर पाठांतर होतं माझं, मला ती डायलॉग डिलिव्हरी जमते. त्यामुळे आधी कलाकाराला छान स्वतःचं स्वतः बघता आलं पाहिजे. मला हे राइट. कुठेतरी फार जवळ वाटतंय. हं, पण मला सांगा या प्रतीकशास्त्राचा म्हणजे या प्रतिमेचा आपल्या मनाला कसा आकार देता येऊ शकतो? हं, हं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की स्मृती याच आकार देत असतात. हे आपण मगाशी डीएनएमध्ये बघितलं. हो, हो. तर असे मी काही उदाहरणं बघितलीत माझ्या पेशंटची, हं, की एखादा व्यक्ती जाड आहे, हं, लठ्ठ आहे. हं, तर त्याने भरपूर पर्याय केले, भरपूर व्यायाम केला, एक्सरसाइज केली, परंतु अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला. हं, परंतु मी त्यांना काही तशी प्रतीकं दिली, हं. तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू लागलं. बरं. जसं की? जसं की आता एखादा व्यक्ती माझ्याकडे आला होता, त्यांचं जवळ-जवळ 88 किलो वजन होतं. हं, एकाचं तर 95 किलो होतं. हं, अ, तर त्यांना सुरुवातीला मी हिप्नोथेरपी दिली. हं, हिप्नोथेरपीने काय झालं, की त्यांचं एक व्यक्तीचं 95 वरून वजन 90 वरती येऊन स्टॉप झालं. हं, हं, कारण हिप्नोथेरपीमध्ये पण वेट लॉसवरती काम होतं. हं, हं. परंतु ते 90 वर येऊन लॉक झालं. त्यानंतर ते कमी होईनाच. हां. किती दिवस थेरपी दिली किंवा काही केलं, हं.
कमी होईना. मग मी म्हटलं त्याच्या आता पुढचं शास्त्र आपण वापरूयात. मी बऱ्याच पेशंटमध्ये आता उदाहरणामध्ये येईलच तुम्हाला, की पहिल्यांदा मी थेरपी देऊन जर अपेक्षित नाहीत रिझल्ट मिळाले तर मग प्रतीकशास्त्र वापरतो. आणि ओके. प्रतीकशास्त्र वापरलं की ते लॉक तुटतात. हा. आणि लॉक तुटले की मग आणखी रिझल्ट चांगले येतात. त्यामुळे प्रतीक ही तुमच्या जीवनाचा फक्त सामाजिक लेवलला, भौतिक लेवललाच नाहीये, तर फिजिकल लेवलला सुद्धा बदल घडतो. हे आम्ही बघितलेलं आहे, आमच्या पेशंटनी पाहिलेलं आहे ते, की प्रतीक हे तुमच्या शरीरामध्ये सुद्धा बदल घडतात. अशा पद्धतीने ते बदल होतात. मग त्या म्हणजे मनातल्या प्रतिमांना आकार देण्यासाठी प्रतीकशास्त्र उपयोगी हो, ठरतं. प्रतीकशास्त्र पण उपयोगी म्हणजे ठरतं. तुम्ही त्या पेशंट्स बरोबर काय केलं, जे की आता आमच्या चॅनेलवर तर फार असे प्रश्न येतात की वजन वाढलंय, त्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा, हा. आणि वजन कमी करण्यासाठी. पण प्रतीकशास्त्राचा सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो हे मला नव्यानं कळतंय. तर तुम्ही काय सांगितलं होतं त्यांना, कुठल्या प्रतिमा अशा दिल्या होत्या, किंवा तुम्ही कसं ट्रीट केलं ते? याच्यामध्ये पहिली गोष्ट हे समजून घेणं आवश्यक आहे, प्रतीकशास्त्रामध्ये काही मर्यादा आहेत. बरं. एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की एक माझा मित्र होता जो मुंबईला राहतो. मग त्याला बऱ्याच वर्षांपासून त्याचं लग्न जमत नव्हतं. आणि मग त्यांनी भरपूर जे काही आपले पारंपरिक उपाय आहेत, काय ज्योतिषी असतील किंवा काय ॲस्ट्रॉलॉजर असतील किंवा अजून काय देवऋषी, अंधश्रद्धा पण विषय असतील, त्यांनी भरपूर पूजापाठ केले, विधी केले, नंतर अंधश्रद्धाळू गोष्टी सुद्धा केल्या, की आता लग्न झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं टक्कल पडलेलं होतं असं. आणि मग त्याचं लग्न काही तो न्यूनगंड होता. हा, आणि ते जमतच नव्हतं लग्न कुठे. मग मी प्रतीकशास्त्रावरती गेल्या बऱ्याच दिवसापासून काम करतोय. मला एक दिवशी म्हटला, अरे तू सगळ्यांचं हे करतोय, मित्राचं बघ काहीतरी, किती दिवस झालं लग्न जमन आहे माझं. त्याचं वय त्यावेळेस काहीतरी 34 होतं त्यावेळेस वय त्याचं. आणि मग मी त्याला म्हटलं, ठीक आहे, एक प्रतीकशास्त्र आहे आपल्याकडे, तर तू त्याचा उपयोग कर, पण तुला एकदा इथे यावं लागेल, कारण त्याचा नियम असा आहे की ते प्रतीक आम्ही काढून दिलं तर जास्त इफेक्टिव्ह काम करतं. ते म्हणला, अरे काय ते दुसऱ्यांसाठी झालं, माझ्यासाठी असतं का? म्हटलं तेवढ्यासाठी मी आता पुण्याला येऊ का? तर मला एक चित्र काढ, व्हॉट्सअपवरती मला पाठव, मी बघेन, सांग तू कसं काय करायचं ते. मी ठीक आहे म्हटलं, मित्र आहे म्हणून नकार नाही दिला मी त्याला. चित्र काढलं, फोटो काढला आणि त्याला व्हॉट्सअपला पाठवलं. त्यांनी जवळजवळ 2 महिने ते प्रतीक पाहिलं, सांगितल्या पद्धतीने त्याचं त्यांनी साधना केली, पण रिझल्ट काहीच नाही आला. बरं. मला म्हटलं, काय सांगतोय, एवढे रिझल्ट आहेत, तेवढे रिझल्ट आहेत, मला तर काहीच रिझल्ट नाही आला. सगळं हे काय थोतांड आहे का सगळं? अरे मी म्हटलं, मी तुला सांगितलं होतं ना, याचे नियम असे आहेत. मी कधी यूज नाही केला याच्या अगोदर, की कुणाला फोटो पाठवून मी नव्हतं यूज केला, पण त्याच्यात नियम आहेत, आमच्या गुरूंनी सांगितलेत. आमचे गुरुवर्य प्राध्यापक मधुकर दिघे यांनी खूप नॉलेज दिलं. त्यांनी सांगितलं होतं की असं फोटो वगैरे द्यायचं नाही, तुम्ही काढलेलं चित्र द्यायचं, कारण त्यामध्ये शक्तिपात असतो. बरं. अच्छा. त्यामध्ये शक्तिपात असतो, कारण गुरूंपासून आलेला असते, दीक्षा असते त्याची. बरं. मग मी म्हटलं, एक काम कर, मला तुझा पत्ता पाठव, मी तुला कुरिअर करतो. मग मी त्याला कुरिअर केलं ते प्रतीक, त्याला जे त्याच्यासाठी मी बनवलं होतं. त्यांनी चालू केल्यानंतर 9व्या दिवशी त्याचा मला फोन आला की अरे मला आज खूप हलकं मोकळं वाटत आहे, मला खूप फ्रेश वाटत आहे. नाहीतर सकाळी उठलो ना सगळं असं बांधल्यासारखं वाटायचं, जडजड वाटायचं अंग सगळं, आज मला खूप हलकं मोकळं वाटतंय. मी म्हटलं, हे महत्वाचं आहे, हे नियम महत्वाचे आहेत. आणि मग त्यानंतर फक्त 1.5 महिन्यात त्याचं लग्न जमून गेलं. आणि त्याला मुलगी एवढी छान मिळाली, एकदम सज्जन मिळाली, एकदम साधी मिळाली, हुशार पण आहे तेवढी, सुंदर पण तेवढीच मिळाली. तो तर टकला होता, परंतु त्याला खूप छान पत्नी मिळाली. बरं. आता याच्यात उत्सुकता मला याची आहे की तुम्ही नेमकी प्रतिमा कुठली दिली, आणि तुम्ही म्हणालात तसं की या प्रतिमा म्हणजे प्रतीकशास्त्रामध्ये तुम्ही ती प्रतिमा जेव्हा ड्रॉ करून देता तर त्याच्यात ती एनर्जी आहे, किंवा आणखीन काही नियम आहेत त्याचे, तर हे कुठले नियम आहेत, काय काय नियम आहेत याच्यामध्ये? आता आहे ना, प्रतीक, काही प्रतीक असे असतात की ते फक्त आपल्याला एक इनरली हिलिंग करतात थोडेफार प्रमाणात. परंतु जे एखादा प्रतीकशास्त्र तज्ञ तुम्हाला ज्यावेळेस प्रतीक देतो ना, ते फक्त प्रतीक राहत नाही, तर त्याच्यामध्ये एक शक्तिपात असतो, जो शक्तिपात तुमच्या काय म्हणू शकतो आपण त्याला, एक इनरली जी आपली स्पिरिच्युअल पॉवर आहे त्याच्याशी जोडला जातो, कनेक्ट होतो. अच्छा. आणि ती कनेक्शन खूप महत्वाचं आहे, ते प्रतीकाद्वारे होतं. आता ह्यात पुढचा एक असा अनुभव आला की मी सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं आता नवीन नवीन होतो, त्यावेळेस पेशंट जास्त नसायचे, आणि मग माझ्या प्रतीकामुळे लोकांचं खूप बदल दिसायचे त्यांच्या लाईफमध्ये.
मग मी काही दिवसानंतर असा विचार केला की अरे मी एवढी लोक पॉझिटिव्ह आहेत, माझ्यापासून त्यांचं कल्याण होतंय, तर माझी पण कल्याण झालं पाहिजे ना. तर मग मी काय केलं, माझ्यासाठी एक प्रतीक ड्रॉइंग केलं आणि ते बघितलं. तर मग मी त्याची साधना चालू केली. मी माझ्यासाठी प्रतीक बनवलं. मग असंच मी पण 2 महिने केलं, 3 महिने केलं. आता मी म्हटलं, अरे मी लोकांना कसं म्हणू शकतो की माझ्या प्रतीकाचा माझा रिझल्ट येई नाही? कारण लोकांना रिझल्ट येतोय, मला का रिझल्ट येई नाही? तर असे करत करत मी 5-6 महिने म्हटलं प्रयत्नांची पराकाष्ठा. 5-6 महिने प्रयत्न केले, पण रिझल्ट नाही आला. शेवटी मी गुरूंना विचारलं की गुरु, असा माझ्यासोबत इन्सिडेंट घडला, मी स्वतःसाठी प्रतीक बनवलं, पण काही रिझल्ट नाही दिसत आहे. लोकांना तर खूप रिझल्ट माझ्याच पासून दिसत आहेत. तर गुरु म्हटले, तुझं प्रतीक तुला काम नाही करत. अच्छा, म्हणजे ते इतरांनीच दिलं पाहिजे असं? हा, म्हणजे तज्ञांनीच दिलं पाहिजे. तज्ञांनीच ते दिलं पाहिजे. ओके. मग तेव्हा मग मी गुरु म्हटले, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय इच्छा आहे? म्हटलं माझी अशीच इच्छा आहे. ठीक आहे, मी तुला देतोय प्रतीक. ओ, म्हणजे हे तज्ञांकडूनच ते प्रतीक मिळालं पाहिजे तुम्हाला, हा. ती प्रतिमा मिळायला हवी. हा, एक बरं. जनरली एक पॉझिटिव्ह वेव्हसाठी हा, तुम्ही प्रतीक वापरू शकता, हा. परंतु जर तुम्हाला एक त्याच्यात काहीतरी एक बदल करायचा असेल तुमच्या जीवनामध्ये, जे खूपच निगेटिव्ह आहे, अपोजिट आहे, आणि तुम्हाला अपोजिटमध्ये बदल करायचा आहे, तर तिथे मात्र प्रतीकशास्त्र तज्ञ जो असतो त्याच्याकडून प्रतीकच मग त्या ठिकाणी काम करतं. हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला, खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. कारण मी तुमच्याकडून एक घेणार आहे आता प्रतीक, आणि ते मी करून बघणार आहे, 100%. आणि त्याचा रिझल्ट आला तर मी माझ्या इंस्टाग्रामला ती पोस्ट टाकणार आहे की सरांनी मला एक प्रतीक दिलं होतं आणि ते मी वापरलं, किंवा त्याचा आपण काय म्हणूया, आपण अभ्यास केला, त्याची साधना केली, आणि त्यानंतर मला रिझल्ट्स मिळाले, अशी मी पोस्ट टाकणार आहे. तेव्हा आपण त्याची वाट बघूया. आणि पण तुम्ही तुमच्या मित्राला दिली कुठली होती प्रतिमा? ते सांगता येत नाही. अच्छा, ते सांगायची नसते. हा, ते सांगता येत. बरं पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये असे पण नियम आहेत बरं. हा, की मी तुम्हाला प्रतीक दिलं हं. तर ते प्रतीक सिक्रेट राहिलं पाहिजे. हं. कोणाला तुम्ही सांगत बसायचं नाही, मला हे प्रतीक दिलंय, मला ते प्रतीक दिलंय. दाखवायचं नाही कोणाला, दाखवायचं नाही. ते सिक्रेटिव्ह. ते सिक्रेटली तुम्ही त्याच्यावरती वर्क करायचं, ओके. तेव्हा ते प्रतीक काम करणार. बरं, कारण ती कशी असते, एक एनर्जी असते बरं. ड्रॉइंग करून दिलेली. ज्यावेळेस ती एनर्जी उघडी होते ना, ज्यावेळेस तिचे बंधन तुटतात ना, त्यावेळेस ती एनर्जी काम नाही करत. ओ, असे काही नियम आहेत हा, त्याचे. त्याचे नियम आहेत. बरं. पण मला असं वाटतं, जसं की आपण आपल्यासाठी उपयोग करू शकतो ह्या प्रतीकशास्त्राचा, तसं आपण इतरांसाठी करू शकतो का? म्हणजे काय आहे, की आपण म्हणतो की आपण समोरच्या व्यक्तीला बदलवू शकत नाही, तो आपला पिंड नाही, किंवा आपण त्याच्यात पडू नये, आपण स्वतःमध्ये बदल घडून आणावेत आणि आपण सुखी व्हावं. पण या प्रतीकशास्त्राचा इतरांमध्ये बदल घडून आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो का? हा, तर हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हां. की इतरांमध्ये बदल आपण करू शकतो का? हां. प्रतीकशास्त्र या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी खात्रीशीरपणे मदत करतं, परंतु उद्देश चांगला असला पाहिजे. हां. जर उद्देश चांगला नसेल तर प्रतीक तुम्हाला मदत नाही करत. यामध्ये काय राहतं की याला सायंटिफिक अप्रोच असा राहतो की आपल्याला काय वाटतं की आपण वेगळे आहोत, परंतु ऍक्च्युअलमध्ये आपण वेगळे नाही आहोत. आपण जोडले गेलेलो आहोत एकमेकांसोबत. आता धरून चला की या ठिकाणी आता इथे लाईट्स आहे, तिथे एक लाईट आहे, बल्ब आहे, इकडे एक बल्ब आहे, बाहेर एक बल्ब आहे. तर त्याच्यामधून एकामेकाला जोडलेली जी लाईट्स आहे किंवा जी काही ऊर्जा आहे, इलेक्ट्रिक आहे, ती आपल्याला दिसते का? नाही दिसत. परंतु बल्ब दिसतो, त्याची लाईट्स दिसते. मग इथे एक बल्ब आहे, तिथे एक बल्ब आहे, मग ह्याला कोणी जोडलेलं नाही का? जोडलेलं आहे, परंतु आपल्याला ते दिसत नाहीये. तसंच मी इथे आहे, तुम्ही इथे आहे, अजून कोणी कुठे असेल, तर आपल्याला दिसत नाही की आपण जोडलेलो आहोत, परंतु आपण जोडलेलो आहोत. बुद्धांना ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळेस बुद्ध म्हटले की मी ज्या घटकांपासून बनलो आहे त्याच घटकांपासून किड, मुंगी, ससा, हरिण, प्रत्येक जीव आणि प्रत्येक वस्तू त्याच घटकांपासून बनली आहे. म्हणजे मी आहे आणि मीच ससा पण आहे, मीच वाहत पण आहे, कारण आम्ही सगळे एकाच घटकापासून बनलेलो आहोत. आज सायंटिफिक भाषेमध्ये आपण म्हणतो की क्वांटम फिजिक्स, आणि क्वांटम फिजिक्स काय सांगतं की संपूर्ण दुनिया आहे आणि त्यातली प्रत्येक वस्तू ही क्वांटम पासून बनली आहे.
क्वांटमच्या अजून सखोल आपण गेलो तर पार्टिकल्स असतात. हम्म, आज या ठिकाणी जे पार्टिकल्स आहेत जे दिसत पण नाहीत आपल्याला, हम्म, हम्म, तेच पार्टिकल्स करोडो प्रकाश वर्ष आपण दूर गेलो हम्म, आणि तिथे जे एखादे पार्टिकल्स असेल, जर तिथे ते चेक केलं तर ते एकामेकासोबत कनेक्टेड आहेत, हे आज क्वांटम फिजिक्स सांगतं. बरोबर. तर आजच्या आधुनिक युगामध्ये अध्यात्म तर पहिल्यापासूनच सांगतं, परंतु विज्ञान सुद्धा सांगतं की तुमच्या विचारांचा, तुमच्या भावनांचा हा परिणाम स्वतःवरती तर होतोच, परंतु इतरांवरती सुद्धा होतो. जपानी सायंटिस्ट मसारो इमोटो यांनी 1990 पासून 2010 पर्यंत 20 वर्षाच्या दीर्घ संशोधनामध्ये त्यांनी हे सिद्ध केलं की माणसाच्या भावनांचा आणि विचारांचा परिणाम हा इतर वस्तूंवरती होतो. त्या संदर्भात त्यांनी विविध प्रकारच्या पाण्यावरती प्रयोग केले. काही ग्लासमध्ये पाणी ठेवलं आणि त्यांनी त्याच्यावरती प्रयोग केले. एकाला हॅपी जॉय फील दिला, एकाला इरिटेशन दिलं आणि सगळ्याला वेगवेगळं देऊन त्याचे वेगवेगळे फोटो वगैरे काढले, तर ते सगळे स्ट्रक्चर बदललेले होते. पाणी एकच होतं. प्रार्थना केलेलं पाणी वेगळं, त्याचं स्ट्रक्चर वेगळं होतं. तर हे मसारो यांनी ते सायंटिफिकली सिद्ध केलं की तुमच्या विचाराचा परिणाम हा इतर वस्तूंवरती सुद्धा होतो आणि व्यक्तींवर पण होतो. हो. आणि प्रतीकशास्त्र जे आहे ते तुमच्या भावनेच्या पलीकडे जाऊन काम करतं. कारण भावनेच्या मुळाशी काय आहे, आता मी म्हटलं की तुमची आई, तर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आईचं चित्र येईल. मी म्हटलं माझे वडील, तर माझ्या डोळ्यासमोर वडिलांचं चित्र येईल. तर हे आपली जी सगळ्यात मेन काय आहे, सगळ्यात शक्तिशाली भावना आहे आपली. आणि ती भावना जी आहे ती क्षणार्धात तुम्हाला रडवू शकते, हसवू शकते. एक उदाहरण आपण घेऊया. एखादा व्यक्ती क्लबमध्ये डान्स करत आहे आणि एवढा तिथे गोंगाटा आहे, एवढं तिथे लाऊडली साऊंड्स आहेत की त्याला मोबाईलचा फोन आलेला ऐकू येत नाही. 10-12 फोन पडतात, पुन्हा मेसेज पडतात आणि मग तो थोडा रिलॅक्स होण्यासाठी बसतो खाली आणि मोबाईल बघतो. अरे 10-12 मिस कॉल पडलेत, मेसेज पण पडलेत. काय मेसेज आलेत? आपल्या सागरचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो ICU मध्ये आहे. त्यांनी हे वाचताच त्याला नंतर बाकीचं काहीच ऐकू येणार नाही. तो आनंदी असतो, तो हॅप्पी असतो, अचानक सॅड होणार. बरोबर. अचानक इम्पॅक्ट करणार आणि त्याला पुन्हा काहीच नाही ऐकू येणार. साऊंड्स ऐकू येणार नाहीत, गाणी ऐकू येणार नाहीत, तिथे शेजारी काय चाललंय काय दिसणार नाही. पूर्ण तो इमोशनली फक्त मी तिथे लवकर कसा पोहोचेन, म्हणजे इमोशन क्षणार्धात तुमचा सगळ्या गोष्टी बदलू शकतात. आणि मग सगळ्यात पॉवरफुल काय, इमोशनच्या मुळाशी काय आहे, प्रतिमा आहे. आपण पिक्चरमध्ये बघतो बऱ्याचदा की काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि त्याची यादच गेली, तर त्याला आई आठवत नाही, वडील आठवत नाहीत, मग त्याला वडिलांची पण फिलिंग येत नाही, आईची पण फिलिंग येत नाही, कारण प्रतीकच नाहीये, तर त्याला इमोशन कुठून येणार. म्हणजे तुमच्या इमोशनचा जो मेन गाभा आहे, केंद्रबिंदू आहे, ते प्रतीक आहेत, स्मृती आहेत. तर हे अशा पद्धतीने जे प्रतीक आहेत ही इतरांवरती सुद्धा इफेक्ट करतात. हे आपण पुढच्या अनेक उदाहरणांमध्ये पाहणारच आहोत. पण मग आपल्याला हे प्रतीकशास्त्र शिकणं सोपं आहे की हे प्रतीकशास्त्र तज्ज्ञांकडून करून घेणं? म्हणजे मला जर इतरांवर इफेक्ट करायचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या वस्तूसाठी, जागेसाठी मला जर प्रतीकशास्त्राचा वापर करून माझ्या काही मनाजोग्या गोष्टी करायच्या असतील, तर त्यासाठी मी स्वतः करू शकते की मला ते तज्ज्ञांकडून करून घ्यावं लागतं? हां, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर आपल्याला वैयक्तिक लेवलला काय बदल करायचे असतील तर तज्ज्ञांकडून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, आपल्याला जर ते शिकायचंच असेल तर तज्ज्ञाकडून दीक्षा घेऊन आणि शक्तिपात करून तुम्ही ती एनर्जी स्वतःमध्ये घेऊन पुन्हा लोकांसाठी तुम्ही ती वापरू शकता. बरं, याचे कोर्सेस आहेत की काय आहे? हा, ह्याचे कोर्सेस असतात. सगळ्यात मेन असते दीक्षा आणि शक्तिपात. बरं. आणि त्यानंतर फक्त ते कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी कुठले प्रतीक वापरायचे, त्यानंतरची गोष्ट खूप सोपी आहे. बरं. सगळ्यात मेन आहे जो गुरुचा आशीर्वाद, दीक्षा आणि शक्तिपात, हा सगळ्यात मेन राहतो या ठिकाणी. बरं. आणि हा किती दिवसाचा कोर्स किंवा दीक्षा ही काय तिथे जाऊन घ्यायची किंवा हा, दीक्षा काय 1 दिवसाचीच असते, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस 6 महिने इंटर्नशिप करावी लागते. किंवा
तर बऱ्यापैकी त्याला आहे हां, ते समजलं कालावधी. पाहिजे ना. चुकीचं प्रतीक दिलं तर चुकीचा इफेक्ट होऊ शकतो ना. बरोबर. हं. त्यामुळे तुमच्याकडून चुकीचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. त्यासाठी हं. तुम्हाला त्यामध्ये तज्ञच बनावं लागतं. तज्ञ म्हणजे हां. काही सोपी गोष्ट नाही. तज्ञ या शब्दाचा मीनिंग खूप मोठा असतो. बरोबर, अगदी बरोबर. हं. आणि बरोबर आहे त्यासाठी आपण तेवढं इंटेन्शनली वेळ देणं खूप महत्त्वाचं हो असतं. आणि प्रतीक चुकलं तर हं. पुढच्यावर वेगळा परिणाम होतो. बरोबर. हां, तर ते महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे खूप क्लायंट येत असतील, तर त्यांची काही अशी इंटरेस्टिंग उदाहरणं असतील तर आम्हाला सांगा ना? हो, खूप मजेशीर असतात आणि लोकांचं त्यामधून, त्या प्रॉब्लेममधून ते बाहेर पडतात. हं. याचंही खूप मोठं समाधान मिळतं. हं, हं. एक 63 वर्षाची आजी होती. हं. एक तिला एक मुलगा होता, एकुलता एकच मुलगा. शेजारी राहायला होता. परंतु 7 वर्ष तो एकही शब्द बोलत नव्हता. बरं. आजारी पडली आई किंवा काही झालं, वडील आजारी पडले, बोलतच नव्हता अजिबात. मग माझ्याकडे आले. मला म्हटले, "तुमच्याकडे काहीतरी उपाय आहे. हं. माझा एकुलता एकच मुलगा आहे आणि आमचा सगळा जीव त्याच्यामध्ये अडकलेला आहे. हं, हं. तर तुम्ही काय करू शकता का मदत मला?" तर म्हणलं, "हो, नक्कीच करू शकतो." मग मी त्यांना एक प्रतीक दिलं त्यांच्यासाठी बनवून आणि फक्त 9व्या दिवशी त्यांच्या मुलाने त्यांना विचारलं, की "आई, काय तुझी तब्येत बरी नाही का?" आ हं. आणि त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी मला रडत-रडत फोन केला, की 7 वर्षानंतर सर तुमच्यामुळे मुलगा आज माझ्याशी बोलला. वाह! अ, आणि अशी भरपूर उदाहरणं आहेत, की त्याचं खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं, समाधान मिळतं. करेक्ट आहे. अ, तसंच एक व्यक्ती होता. हं. प्रत्येक शुक्रवारी त्याच्यासोबत तसं घडायचं फक्त. हं. प्रत्येक शुक्रवारी काय व्हायचं, की रात्रीच्या 12 वाजता त्याच्या छत्रावरती कोणीतरी बसायचं, हं. त्याचा गळा दाबायचा असं त्याला फीलिंग यायचं. हां. आणि तो दचकून उठायचा हं. आणि त्यानंतर त्याला रात्रभर झोप लागत नव्हती. हं, हे हं. त्याला प्रत्येक शुक्रवारी फक्त व्हायचं. इतर वेळेस कधीच होत नव्हतं. हं. काय मॅटर होतं काय माहीत. मग त्याने भरपूर उपाय केले. हं. उपाय केले म्हणजे भरपूर देवदरूषी केले किंवा अजून काही उपाय केले, पण उपयोग नाही झाला. शेवटी तो माझ्याकडे आला. मला म्हटला, "असा-असा प्रॉब्लेम आहे मला. हं. मग काय होऊ शकतं का?" मी हं. म्हटलं, खात्रीशीरपणे होऊ शकतं. कारण का प्रतीक अनेक प्रकारचे असतात. तुमच्या रक्षणासाठी प्रतीक आहेत, तुमच्या कल्याणासाठी प्रतीक आहेत, तुमच्या प्रगतीसाठी प्रतीक आहेत. अ, काही चुकीचं होत असेल तर त्यासाठी प्रतीक आहेत. तर मी तुला रक्षणासाठी प्रतीक देऊ शकतो. हं, हं. मग मी त्याला प्रतीक दिलं. साधारणपणे तो सोमवारी माझ्याकडे आला होता. हं, हं. त्याला ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी व्हायचं. हं. पण जसं मी सोमवारी प्रतीक दिलं, हं. त्यानंतरच्या नेक्स्ट फ्रायडेपासून, शुक्रवारपासून त्याला हं. पुन्हा तो प्रकार घडलाच नाही. बरं. तेव्हापासून ते पूर्णपणे गायबच झालं त्याचं. ओह! हां. म्हणजे अशा पद्धतीचा पण उपयोग होऊ शकतो. हो, ते मनावर काम करतं प्रतीकशास्त्र. हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेण्यासारखी ही आहे, की जी काही आपण ज्याला म्हणतो दैवी शक्ती वगैरे आहे, हं. तर ही दैविक शक्ती ही आपल्या अंतरंगामध्ये आहे. हं, हं. परंतु ती आपण बाह्य जगात शोधत बसतो हं. आणि तिथेच आपली मोठी चूक होते. बरोबर. हं. परंतु तुम्ही जर एखाद्या मंदिरामध्ये गेला, तर थोड्या वेळ चार्जिंग होचाल. हं. परंतु जर एक ऊर्जा स्रोत जर तुमच्यामध्येच निर्माण झाला हं. तर ही मोठी गोष्ट होईल. बरोबर, बरोबर. आता समजा आपण गदा घ्या, त्रिशूळ घ्या, महादेव घ्या, महाकाली घ्या. ही प्रतीकं आहेत, जी दुष्टतेचा नाश करणारी प्रतीकं आहेत. हं. त्याचा वापर आपण त्याच्यासाठी करतो. हं. तर ही प्रतीकं तुमच्या मनामध्ये तशा पद्धतीची शक्ती जागृत करतात हं. आणि ती शक्ती जागृत झाली, की ऑटोमॅटिकली असं अध्यात्मामध्ये पण सांगितलं जातं, की तुम्ही परमात्म्याचा एक अंश आहात. हं. तर त्या परमात्म्यासोबत जोडू शकता तुम्ही. हं, जर हं. त्या पद्धतीची विशिष्ट पद्धतीने साधना केली तर. हं, हं, हं. आता आमच्याकडे लहान मुलं तर भरपूर येतात, सारखी हं. येतात लहान मुलांचं. आता त्यांचं वय लहान असतं. कोणी 3रीला आहे, 2रीला आहे, 1लीला आहे, 5वीला आहे, 7वीला आहे. हं. मग ही मुलं मोबाईल बघत बसतात, अभ्यास करत नाहीत, उलटं बोलणं, खोटं बोलणं, ऐकून न घेणं, चिडचिडेपणा करणं. हं. मग हे आजकाल कॉमन प्रॉब्लेम आहेत पालकांचे. हं. मग असे बरीच मुलं येतात माझ्याकडे. आई येतात घेऊन त्यांना. तर मग मी त्यांना पण प्रतीक देतो. कारण काय होतं अशा मुलांना थेरपी तर काम नाही करू शकत. हं. थेरपी उपचार नाही करू शकत. कारण मुलं त्या कॉन्शियसमध्ये नसतातच. तर मग अशा वेळी आपण आईला प्रतीक देतो. हं.
आणि आईला प्रतीक दिलं की ऑटोमॅटिकली त्यांच्या मुलामध्ये अनेकांचं मोबाईलचं टायमिंग कमी झालं, अच्छा. कंट्रोलिंगमध्ये आलं, सांगल ते ऐकायला लागले, चिडचिडेपणा कमी आला, नंतर अभ्यास करू लागले. हे सगळे बदल या एका प्रतीकामुळे या मुलांमध्ये घडलेले आहेत आणि घडतात. बरं. आणि प्रत्येक आठवड्यात माझ्याकडे तसे पालक भरपूर येतात. अरे वा, हा. किती वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो म्हणजे आपण. हो हो. वा. आणि याच्यामध्ये सगळ्यात अजून एक्स्ट्रीम लेवलला सुद्धा याचे इतके उपयोग होतात. हम्म, एक 28 वर्षाचा मुलगा होता, हम्म, रायगडवरून ते आले होते माझ्याकडे. हम्म, म्हणजे आपल्याकडे खूप लांबून लांबून पेशंट आहेत, हम्म, कारण आपले एवढे रिझल्ट आहेत ना, आपल्या युट्यूब चॅनलला जेवढे रिझल्ट आहेत हम्म. तेवढे कुठल्याच थेरपिस्टच्या चॅनलला दिसणार नाही. बरं. त्यामुळे लोंढे सर म्हणजे रिझल्टसाठी प्रसिद्ध. रायगडवरून येतात, नागपूरवरून येतात, गुजरात, राजस्थानवरून सुद्धा पेशंट येतात. हम्म, मग रायगडवरून आले, मुलगा 28 वर्षाचा, हम्म, समोर बसलेत. मग आई वडील सांगायला लागले, हा खूप शिवाय देतो आम्हाला, हम्म, नंतर हात उगारतो, भांडी फेकून मारतो, चिडचिडेपणा हम्म. करतो आणि आई वडिलांना रोज शिवाय देतो. बरं. मग ह्याला काहीतरी थेरपी द्या तुम्ही. त्या थेरपीची आशेने माझ्याकडे आले होते. हम्म, हम्म. परंतु तो मुलगा इतका पिसाळला त्यांच्यावर, तिथेच तो त्यांना शिव्या देऊ लागला, अरे वा. ऑफिसमध्येच. हम्म, आणि त्यांना शिव्या देत देत खाली निघून गेला. हम्म, मग आई तर रडायलाच लागली. म्हणली, मला वाटलं होतं की त्याला हिप्नोटाईज करून तुम्ही काहीतरी बदल करचाल, पण तोही आशा संपली. आता काय करायचं सर? म्हटलं दुसरा एक उपाय आहे माझ्याकडे, तुमची इच्छा असेल तर मी देऊ शकतो तुम्हाला. मग त्यांना मी प्रतीक दिलं आणि फक्त 15 दिवसामध्ये हम्म. तो मुलगा इतका शांत आला, बरं. इतका शांत आला. 15 दिवसामध्ये त्यानंतर त्यांनी कधीही आई वडिलांना शिवी दिली नाही. म्हणजे हे चमत्कार घडतात. हा, हे चमत्कार प्रतीक घडवतात. बरं. कारण आपल्या अंतरंगामध्ये शक्ती आहे आणि प्रतीक ऊर्जात्मक स्तरावरती त्या शक्तीला हादरवून सोडतात आणि हम्म, त्याच्यामुळे हे बदल घडतात. आणखी एक इंटरेस्टिंग विषय असा क्लायंट असं होतं की खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होते. हा. एक मुस्लिम समाजातील व्यक्ती होता हम्म, आणि तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि पत्नीसोबत निर्दयीपणे संबंध करायचा. हम्म, हम्म. ती रडत असो, काय रडली तरी सोडत नव्हता, काहीच नाही. मग ती जी महिला होती, पत्नी होती, ती रोज रडत बसायची. हम्म. पण ह्याला काय दया माया येत नव्हती, ऐका. हम्म, कारण दारू पिऊन थोडासा वेगळ्याच लेवलची ती सायकोलॉजी. मग तिच्या आईने मला फोन केला हम्म, की सर असा असा प्रॉब्लेम आहे, काय होऊ शकतं का? हम्म, म्हणलं हो, नक्कीच होऊ शकतं. मग मी त्यांना प्रतीक दिलं. हम्म, मग ते नागपूरचे होते. हम्म, मग मी त्यांना कुरिअर केलं प्रतीक, हम्म. कारण ते माझ्यापाशी येऊ शकत नव्हते. हम्म, हम्म. तर त्यांना मी कुरिअर केलं त्यांच्या पत्त्यावरती. मग ते प्रतीक आईपाशी गेले, आईने पुन्हा मुलीला दिलं. त्यांना फक्त सांगा म्हटलं, मी जर त्या मुलीसंग बोललो पण नाही, बरं. मी फक्त आईला सांगितलं काय करायचं, कसं करायचं ते त्यांना सांगा फक्त. मग त्यांनी तिला सांगितलं आणि प्रतीक बघायला चालू केल्यानंतर 13व्या दिवशी तिच्या पतीने तिला विचारलं की तुझी इच्छा आहे का? ती म्हटली नाही. तर त्यांनी काहीच नाही केलं. ओ. तर बरं. आणि त्यानंतर म्हणजे एक सामंजस्यपणा वाढला, प्रेमळपणा, दयाळूपणा त्याच्यामध्ये आला आणि नंतर तो पत्नीला समजून घेऊ लागला आणि तिथून पुढे त्यांची लाईफ खूप चांगली झाली. असे भरपूर उदाहरणं. घरामध्ये क्लेश असतात, अनेक प्रकार असतात. एक महिला होती जी खूप चिडचिडी होती. तिच्यामुळे घरातलं प्रत्येक व्यक्ती जो आहे तो डिस्टर्ब होता. खूप चिडचिडेपणा करायची. कुठल्याही गोष्टीला अकराळ विक्राळपणे बोलणे, ओरडणे, संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. हम्म, माझ्याकडे आले, मला म्हटले असं असं आहे, काय होईल का? म्हटलं होईल. त्यांना प्रतीक दिल्यानंतर ते सुद्धा एक प्रतीकाचा जो काळ आहे ना, एक 15 दिवसात रिझल्ट दिसतातच. हम्म. कुठलीही कसलीही प्रकारची क्रिटिकल लेवलची प्रॉब्लेम असतील तर रिझल्ट 15 दिवसात दिसतात आणि 15 दिवसात त्यांच्यामध्ये पण बदल झाले. हम्म, एक व्यक्ती होता, त्याचं बाहेर अफेअर चालू होतं पत्नी घरी असताना, हम्म. आणि तो बाहेरच्या लेडीजमध्ये इतका गुंतून गेला की तो घरचं पण काही बघना, हम्म. घरी बाजार देईना, लेकरांचं शिक्षण बघना, पत्नीला रोज मारायचा, हाणायचा, लेकरांकडे पण लक्ष नाही. मग त्या पत्नीचं काय म्हणणं होतं त्याच्या मिसेसचं की तो बाहेर काय का करेना, परंतु कमीत कमी लेकरांकडे तरी त्यांनी पाहावं, हम्म. मला मारू तरी नाही किमान, त्याची त्यांनी तिकडे काही का करेना. म्हटलं
ठीक आहे. मग त्यांना प्रतीक दिलं. तर त्यानंतर मारणं बंद झालं आणि पुन्हा हळू एक तो मुलांचं पण पाहू लागला. हं. यामध्ये असे अनुभव आहेत माझ्याकडे की विश्वास पण बसणार नाहीत, परंतु ते खरे आहेत अनुभव. हं, हं. काय झालं, एका व्यक्तीला एक महिला माझ्याकडे आली होती. हं. मग ती म्हटली, माझा नवरा गेल्या 17-18 वर्षापासून दारू पितोय, हं. पण तो सोडायला तयार नाही. हं. काय करू शकतो का आपण? हं. आता ही किती चॅलेंजिंग गोष्ट आहे की जो व्यक्ती रोज दारू पिऊन त्या दारूच्या नशेमध्ये रोज पडत घरी येतोय, झुलत घरी येतोय, हं. त्याला त्यातनं बाहेर काढणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. हं. मग मी त्या महिलेला प्रतीक दिलं. तिने 1 महिने बघितलं, 2 महिने बघितलं, 3 महिने बघितलं. ते म्हणली काहीच बदल नाही. ती म्हणली काहीच बदल नाही झाला. हं. 3 महिने मी प्रतीक पाहिलं. हं. मी म्हटलं इथे आपल्याला संयमाची गरज आहे. हं. कारण प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक समस्या ही समान नसते. बरोबर, वेगवेगळे असतात. वेगवेगळे असते आणि त्याचे रिझल्ट येण्यास सुद्धा एक थोडासा काळ जातो. हं. 3 महिने झाले. मग 3 महिन्यानंतर त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं आता स्टॉप करा. हं. आता प्रतीक पाहू नका किंवा त्याची साधना करू नका. हं. साधना म्हणजे रोज एक 10 मिनिटं बघायचं असतं. मग त्यानंतर 4था महिना गेला. 5व्या महिन्यामध्ये पौर्णिमा होते. हं. पौर्णिमेच्या दिवशी तो प्रचंड दारू पिऊन घरी आला संध्याकाळी. हं. त्याला याला जवळजवळ 12 वाजले असतील. हं. मग तोपर्यंत सगळी जेवण करून झोपली होती. मग आला 12 वाजता रात्रीच्या. हं. त्याने दरवाजा वाजवला नाही, काय नाही, कुछ नाही. बसला दरवाजामध्ये हं. आणि असा वरती आभाळाकडे बघत बसला. हं. आणि रात्रीच्या 12 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत तो दरवाजाला टेकून असाच आभाळात बघत बसला होता. हां. आणि काय विचार केला काय माहित नाही. सकाळी मग उठले तर हा दरवाजातच बसलेला होता हां. आणि जागाच, डोळे असे मोठे करून. त्या दिवशीपासून हं. आता तुम्हाला सांगतो, ही बहुतेक 2017ची गोष्ट आहे. बरं. हं. तेव्हापासून आज किती वर्ष झाली, एक 8-9 वर्ष झाली, त्या व्यक्तीने दारूच्या थेंबाला हात नाही लावला ओह! त्या दिवसापासून. बरं. म्हणजे इतक्या लेवलला प्रतीकांनी रिझल्ट दिलेले आहेत. फक्त तुमची भावना शुद्ध पाहिजे भावना शुद्ध हवी आणि भावना महत्वाची आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणजे कुठलाही, मला असं वाटतं की आपल्याला एखादी गोष्ट बरी करायची आहे आयुष्यात, तर रेमेडी करताना किंवा कुठलंही शास्त्र अनुभवताना ते खूप श्रद्धापूर्वक केली पाहिजे. त्यामुळे हे प्रतीकशास्त्राचं सुद्धा मला असं वाटतं की श्रद्धेनी, कुठल्याही किंतु मनात न ठेवता जर तुमच्याकडे आले तर त्याचे 100% रिझल्ट्स मिळणार. कारण तुम्ही एवढी उदाहरणं सांगताय, याचा अर्थ 100% त्याचे रिझल्ट्स मिळणार. फक्त ते श्रद्धेनं तुमच्याकडे आलं पाहिजे आणि त्या गोष्टी सॉल्व्ह होणारच, हा एक कुठेतरी आत्मविश्वास त्यांना असायला पाहिजे. हा बरोबर. आणि मी तर याच्या पुढे जाऊन बोलतो, तुम्ही विश्वास ठेवा नाही तर ना ठेवा. मी प्रतीक दिलंय, ते सांगितल्या पद्धतीने करा, हं. रिझल्ट येणारच. येणारच. तुम्ही पॉझिटिव्ह राहा अथवा न राहा, फक्त मी सांगितलंय ना. कारण माझा एक नियम आहे की, किंवा ह्या प्रतीकशास्त्राचाच, की जर तुम्ही टिकाव घेऊन जर खंडाला चालू केलं ना तर खड्डा पडणारच आहे. हं. 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 प्रतीक तसे आहेत. कारण का, एखादा विचार लगेच बदलतो. हं. पण समजा आता मी म्हटलं घड्याळ, हं. तर एका क्षणात आपल्या डोळ्यासमोर येऊन निघून जाईल. हं. पण जर तुम्ही पुढे घड्याळ पाहत असाल तर ती प्रतिमा डोळ्यासमोर हलणार नाही. हं. 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 कारण ती एक मजबूत असते, बरोबर. ठोस असते बरोबर. आणि ती तुमच्या मनावरती परिणाम करते, ऊर्जात्मक स्तरावर आणि इमोशनल, भावनिक स्तरावर सुद्धा. बरोबर. अगदी बरोबर. त्यामुळे ते तेवढे इफेक्टिव्हली काम करतं. आणखी एक महिला होती. ती जवळजवळ 6 महिन्यापासून झोपून होती अंतर्नाद. यावरती कुठलीच थेरपी काम करत नव्हती. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद. 6 महिन्यापासून झोपून होते. माझ्यापाशी आली, थेरपी चालू केली, थेरपी दिली. त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं. परंतु तरी त्यांना असे भास व्हायचे की माझ्या खांद्यावर कोणीतरी बसले, माझा गाळ कोणतरी दाबतंय, माझ्या गुडघ्यावर कोणतरी बसले. आणि झोपेमध्ये त्यांना अशी स्वप्न पडायची की 4-5 भूतं आहेत आणि ते मला म्हणतात की हिला घेऊनच जायची आहे, हिला घेऊनच जायचंय. मग मी म्हटलं आता हे काय आहे माहीत नाहीये. कारण अंधश्रद्धाळू गोष्टी ज्या आहेत ते काय आम्ही कधी सांगत नाही की ते काय आहे काय नाही, आम्हाला माहित नाही. फक्त आमच्या प्रतीकशास्त्रामध्ये रक्षणासाठी प्रतीक आहेत ती आम्ही तुम्हाला देतो. ते काहीही असेल.
ते क्लिअर होऊन जाईल. बरं. मग त्यांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मग हळूहळू त्यांचं ते बसणं वगैरे सगळं स्टॉप झालं आणि नंतर त्या कामधंदा पण करू लागल्या. हं. अशी अनेक सक्सेसफुल उदाहरणं तुमच्याकडे भरपूर आहेत. उदाहरणं आहेत. बरोबर. एक मुलगा होता. हं. अं, त्याला पायाला फक्त सायकलीवरून पडल्यामुळे एवढीशी जखम झाली होती. बरं. हं. पण मग रुबी हॉस्पिटल इथे पुण्यामध्ये उपचार चालू होता. आणि ती जखम वाढत वाढत पुन्हा एवढी शिफ्टिंग झाली की गुडघ्यापर्यंत त्याचा पाय नसला होता. अरे बापरे! हं. आणि 2 वर्ष उपचार चालू होता. हं, हं. माझ्यापाशी आला त्यावेळेस तो थकला होता ड्रेसिंग करून. 2 वर्ष किती ड्रेसिंग करणार? हं, हं. पायातनं पू आणि पाणी गळत होतं. ओह! हं. मग माझ्याकडे आला. मी त्याला थेरपी दिली. हं. थेरपी दिल्यानंतर घरी गेला की पाय एक 50-60% सुकला. हं. 2 दिवस. 2 दिवसांनी पुन्हा अजून रिपीट तसाच झाला पाय. हं. मग मी म्हटलं या ठिकाणी प्रतिकाराची गरज आहे. हं. त्याला पुन्हा बोलवून घेतलं. हं. त्याला म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का? ते म्हटलं हो जरा बाहेरचं मला सांगितलं. म्हटलं काय सांगितलं तुला बाहेरचं? म्हणला माझ्यावरती कोणतरी मसुबा घातलाय. म्हटलं बरं मग ह्यासाठी काय उपाय केला का नाही? म्हणजे करणी वगैरे हां, सगळे. करणी वगैरे केलेली आहे. म्हणलं यासाठी काय उपाय केला का नाही? केला ना. त्या मसुबाला बोकड कापलं. नंतर पिराला बोकड कापलं नवस बोलून. आणि भरपूर उपाय केले. मग काय रिझल्ट? 2-3 महिने फरक वाटला. पुन्हा अजून तसाच नाचला. हं. मी म्हटलं ठीक आहे असू दे काय असो मला बाकीच माहीत ना तुझ्यावर काय केलं आणि काय नाही. हं. माझ्याकडे रक्षणासाठी प्रतीक आहे मी तुला देतो. त्याला प्रतीक दिलं. 15 दिवसामध्ये पाय पूर्णपणे कोरडा फट पडला त्याचा. ओह! जे पू आणि पाणी गळायचं रोज ते. हं, हं. 15 दिवसात पाय पूर्णपणे कोरडा फट पडला आणि त्यानंतर 1 महिन्यामध्ये हं. सगळी जखम बरी झाली. त्याचा व्हिडिओ फीडबॅक माझ्या यूट्यूब चॅनलला पण आहे. बरं. त्या मुलाचं ते पायाचं वगैरे फोटो वगैरे सगळं आहेत. बरं. एवढे त्याच्यामध्ये बदल झाले. वाह! आणि तो त्या वर्षी शाळेत पण गेला नव्हता. 8वीत होता त्यावेळेस तो. तो शाळेत जाऊ लागला. शाळेत गेला नव्हता. तर म्हटला की आता मला नापास करतील. हां. मी म्हटलं प्रतीकावरती विश्वास ठेव. ओह! आणि म्हणजे ते एक सायकोलॉजिकल भाग झाला परंतु त्याला पास सुद्धा केलं. म्हणजे असं काही मी म्हणत नाही की प्रतीकामुळे पास केलं असं नाहीये. पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण सर प्रत्येक मला ठिकाणी. तुमच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही तुमच्याकडे येणारा जो क्लायंट आहे त्यांना खूप मनापासून त्यांच्या सोल्युशनसाठी प्रयत्न केला आहे आणि त्यांना थेरपी दिलेली आहे. कारण तुम्ही सांगताना सुद्धा भावूक होता. तुमच्या डोळ्यात पाणी येतंय याचा अर्थ हां. की ते खूप मनापासून तुम्ही समोरच्यांच्या समस्यांचा विचार करता आणि नक्की. म्हणून ते मनापासून तुमच्याकडून उपचार झाल्यासारखं ते होतं. नक्कीच. खूपच छान उदाहरणं आहेत ही. आणि एक महिला आली होती माझ्याकडे. बरं. ती एकतर्फी प्रेमामध्ये गुंतलेली होती. हं. तिला माहित होतं की पुढचा जो व्यक्ती आहे ना तिला गंडवत आहे थोडक्यात. हं. कारण तो माणूसच खराब होता. हं. तो काय करायचा हिला सोडून या महिलेला सोडून अजून 2-3 महिलांसोबत त्याचं संबंध होते. पण ही वन साइड इतकी त्याच्या प्रेमात गुंतली होती की त्याचा फोन नाही आला तर हिला करमत नव्हतं. मेसेज नाही आला तर जेवण जात नव्हतं. हं. झोप लागत नव्हती. ही एक साईडनी खूप प्रेमात पडली होती. आणि मला तर म्हणायची की मला सोडायचंय. मला खूप त्रास होतोय. मला सोडायचंय. मला माहित आहे हा माणूस वाईट आहे. पण माझं मनच मानत नाहीये. हां, हां. मला माहित आहे हा माणूस वाईट आहे. पण माझं मनच मानत नाही. माझं मनच ऐकत नाही. मी काय करू? म्हटलं ठीक आहे थेरपी करूया आपण. हं. मग त्यांना हिप्नोटाईज केलं. आता बऱ्याचदा काय होतं हिप्नोटायझिंगमध्ये 3 स्तर असतात. एक लाईट ट्रान्स, मीडियम ट्रान्स आणि डीप ट्रान्स. डीप ट्रान्सला काही माणूस विचार नाही करू शकत. परंतु मीडियम ट्रान्सला आणि लाईट ट्रान्सला माणूस विचार करतो. मग मी तिला समजून सांगू लागलो की ट्रान्समध्ये नेऊन. कारण मिड ट्रान्सला सुद्धा थोडाफार माणसाच्या मनामध्ये विचार येतात. हं. मग मी तिला सांगायला लागलो की तो कसा वाईट आहे. ही प्रेमाची व्याख्या होऊ शकत नाही. हं. असं तसं तर मी काउन्सिलिंग रिप्रोग्रामिंग करू लागलो. तर तिने जागा झाल्यानंतर पुन्हा मला सांगितलं की तुम्ही मला प्रोग्रामिंग करत होता अपोजिट साईडला त्याच्या बाजूने. परंतु माझं मन आतून म्हणायचं तू हे चुकीचं करते. तू त्याला कशी काय सोडू शकतेस? तू कशी काय त्याला सोडू शकतेस? तुझं तर ज्याच्यावरती खूप प्रेम आहे त्याचं नसं का पण तुझं तरी आहे ना. हं. तर आतून माझं मन असं म्हणायचं तुम्ही थेरपी देत हं. असताना. हं. हं. तर मग अशा कंडिशनमध्ये रिझल्ट काही येत नाहीत. हं. कारण इनरली माइंडच त्याला विरोध करते ना त्या रिप्रोग्रामिंगला. हं. म्हटलं तुमच्यावरती थेरपी काम नाही करणार. हं. तर तुमच्यावरती या ठिकाणी मग प्रतीकशास्त्रच काम करेल. हं. मग मी त्यांना प्रतीकशास्त्र दिलं. हं. प्रतीकशास्त्र दिल्यानंतर मी म्हटलं कसं चाललंय आता काय? बरं चाललंय म्हटलं आता काय आठवण बिठवण येत नाही त्यांची. मग काय झालं 1 महिन्यानंतर अशी कंडिशन झाली की घरातलं कोणतरी आजारी पडलं आणि ते दवाखान्यामध्ये जरा त्यांची पळापळ होऊ लागली.
मग त्यामध्ये 15 दिवस गेले. मग त्यांनी मला पुन्हा फोन केला. सर मला पुन्हा त्याची आठवण सतावू लागली आहे. मी म्हटलं काय झालं? तर असं असं झालं. मी म्हणलं प्रतीक पाहताय का नाही? 3 महिने कंटिन्यू किमान पाहायचं असतं, त्याचा नियम आहे. नाही सर 1 महिना पाहिलं आणि नंतर असं असं चालू झालं. आता पाहणं होत नाही. मी म्हटलं त्याचा नियम आहे 3 महिने. तुम्ही जो पण पाहत होता तोपर्यंत काय प्रॉब्लेम होता का? नाही सर. जो पण पाहत होते तो मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण जसं पाहायचं बंद केलं पुन्हा अजून चालू झालं. मी म्हटलं 3 महिने कंटिन्यू करा, नंतर तुम्हाला गरजच नाही पडणार. मग त्यांनी पुन्हा चालू केलं आणि पुन्हा मग त्यांचा तो प्रॉब्लेम निघून गेला. आणि 3 महिने पुन्हा तिथून आता कसं असतं, जर त्यांनी सोडलं मध्ये तर 1 महिना पुन्हा धरता येत नाही. तर पुन्हा नवीन पुन्हा 3 महिने करावं लागतं. मग 3 महिने त्यांनी पुन्हा केलं. त्यानंतर मात्र ते स्वतःच्या मनाला कंट्रोल करू शकल्या, बदलू शकल्या. म्हणजे थेरपीमध्ये सुद्धा काही वेळेस अडचण आली तर तिथे मला प्रतीकशास्त्र माझ्यासाठी महत्वाचं काय की पेशंट क्लिअर होणं महत्वाचं आहे. बरोबर. थेरपी कोणती देतो हे महत्वाचं नाही. जर हिप्नोथेरपी रिझल्ट नाही आले तर मग त्या ठिकाणी मी प्रतीकशास्त्र वापरतो. बरोबर बरोबर. आणि ही इनफ उदाहरण आहेत. मला असं वाटतं की ही सगळ्यांना लक्षात आलंच असेल की आता त्याचा परिणाम कसा होऊ शकतो हा वैयक्तिक आहे, त्याचा त्यांनी अनुभव घ्यावा. पण ह्याची एक साधारण प्रतीकशास्त्र कसं काम करतं हे आजच्या आपल्या डिस्कशनमध्ये मला तरी लक्षात आलंय. होपफुली सबस्क्रायबरला लक्षात आलं असेल. त्याचे काही नियम आहेत, त्याच्याबद्दलच्या त्या भावना क्रिएट होणं गरजेचं आहे आणि तज्ज्ञांकडे जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जर का तुम्हाला अशा पद्धतीची थेरपी घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट मी देणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. एक महिला होती, तिचा मुलगा जो आहे तो अमेरिकेत होता. 2 महिन्यापासून तो आजारी होता. काही फरकच पडत नव्हता. मग त्यांनी मला फोन केला, मुंबईच्या होत्या त्या, की सर असा असा प्रॉब्लेम आहे, त्याला काहीच फरक नाही पडत आहे, कंटिन्यू दवाखाना चालू आहे, तर काय करू शकतो का आपण स्पिरिच्युअल लेवलला? तर मी म्हटलं नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो. त्यांना मी एक प्रतीक दिलं. तर साधारणपणे 7व्या दिवसापासून त्याच्यामध्ये बदल दिसायला चालू झाले. त्याच्यामध्ये जो 2 महिन्यापासून बदल होत नव्हता, सुधारणा होत नव्हती तब्येतीमध्ये, 7व्या दिवसापासून त्याच्यात सुधारणा घडू लागली. साधारणपणे 12व्या-13व्या दिवशीपासून तो चालू लागला, फिरू लागला आणि त्याच्यामध्ये बदल अशा पद्धतीने त्या प्रतिकामुळे किंवा प्रतिकोपचारामुळे घडून आला त्याच्यामध्ये. सोबतच एक महिला होती, तिला जरा थोडासा वेगळाच प्रॉब्लेम होता. त्यांना लेकरूबाळ होत नव्हतं. लग्न झाल्यानंतर 5 वर्ष त्यांना लेकरूबाळ नव्हतं. प्रॉब्लेम असा होता की त्या महिलेला पाळी पण येत नव्हती आणि दिवस पण जात नव्हते. जनरली आपण काय म्हणतो की पाळी नाही आले तर मग दिवस गेले, परंतु तिला वर्षभर पाळी येत नव्हती म्हणजे ते आणि दिवस पण जात नव्हते. मग त्यासाठी भरपूर औषधोपचार पण केले, अजून देवधर्म पण केले, ते काय कोंबडा बकरं वगैरे. आपल्यापाशी आले शेवटी. मग ते 5 वर्षानंतर मला म्हटलं की असा असा प्रॉब्लेम आहे. मी प्रतीक त्यांना दिलं. आपल्यापासून गेल्यानंतर 10व्या दिवशी त्या महिला पाळी आली आणि त्याच महिन्यामध्ये त्यांना दिवस पण गेले, गर्भधारणा पण झाली आणि त्यांना पहिली मुलगी झाली आणि दुसरा पुन्हा मुलगा झाला. अरे वा. अशी एवढी इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत की त्यांचं समाधान पाहून जे आहे ना, एवढं समाधान वाटतं त्यांचं आनंद पाहून. एक 3.5 वर्षाचं बाळ होतं. आईवडील माझ्यापाशी आले आणि मला म्हटलं की बोलतच नाही बाळ. आता हे ऐकायला एवढं चमत्कारिक वाटतंय, परंतु मी ती रिअल उदाहरणं सांगतोय. याच्यामध्ये एकही शब्द मी वाढवून सारवून सांगत नाही, कारण यामध्ये प्रतिकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शुद्ध भाव. याच्यामध्ये तुम्ही खोटं बोलून ते उपयोगाचं होतच नाही, कारण ही स्पिरिच्युअल लेवलला तुमचे कर्म असतात. एखादा व्यक्ती जर माझ्याकडे आला, आता एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हटलं की ती स्वतःच एक महिला होती, ती माझ्याकडे आली, मला म्हटली की सर असं असं आहे, माझं बाहेर चालू आहे, पण माझा नवरा माझ्यावरती खूप डाऊट घेतो, तर तो डाऊट घेऊ नये यासाठी मी काय करू शकते का? तुम्ही चुकीचं आहात, मी या ठिकाणी तुम्हाला काहीच मदत नाही करू शकत, हे सांगणं गरजेचं आहे. तर मग त्यांना माघारी पाठवलं. मी म्हटलं काहीच नाही करू शकत. तर मग त्या महिलेला जी बाळासाठी आली होती माझ्याकडे, मग तिला मी प्रतिकोपचार दिला. जे बाळ बोलत नव्हतं, 3.5 वर्षाचं बाळ होतं. मग त्यांना उपचार दिला. एक 15 दिवसामध्ये ते बाळ काहीच त्याला समजत नव्हतं, अंडरस्टँड होत नव्हतं. 15 दिवसामध्ये ते बाळ खुणवू लागलं, अशा काही वस्तू वगैरे असं तसं खुणवू लागलं. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांमध्ये तो एक शब्द असा अडखळत बोलू लागलं आणि साधारणपणे 3 महिन्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे बोबड्या का असाना
ते चांगल्या प्रकारे बोलू लागलं त्यानंतर. नंतर अशी भरपूर उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये एखादा कंपनीमध्ये मॅनेजर आहे, त्याचं वचक राहत नाहीये त्या कंपनीमध्ये, तर त्यांच्यासाठी पण मी अशी प्रतीकं दिली. नंतर एक व्यक्ती आहे की खूप प्रामाणिकपणे काम करतोय कंपनीमध्ये, पण त्याची बढोतरी कधीच होत नाही, उन्नती होत नाही. अशांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रतीकं दिली. व्यवसायामध्ये अनेकांच्या अडचणी होत्या, अशांसाठी भरपूर प्रतीकं दिली. अशी शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहेत की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी मला वाटलं की इथे प्रतीक काम करेल, त्या ठिकाणी त्या प्रतीकाने कामच केलं आहे. फक्त चुकीचा कोणी व्यक्ती असेल, मला त्याचा उद्देश चुकीचा वाटला, तर मी त्याला प्रतीक देत नाही. आणि कारण ते आमच्या मर्यादा आहेत. कारण कर्म कधी आपले दूषित बनवायचे नाहीत. कर्म दूषित बनले तर आज ना उद्या आपल्याला फेडावे लागतील. करेक्ट. तर या ठिकाणी तेच महत्वाचं आहे की प्रतीकशास्त्र जर शुद्ध भावनेने चांगले हेतूने वापरलं तर ते प्रतीकशास्त्र तुम्हाला कधीही नाराज करत नाही. वा. हा माझा अनुभव आहे. करेक्ट. खूपच छान उदाहरण आहेत ही आणि ह्याच्यावरून मला असं वाटतं की या प्रतीकशास्त्राचा वापर करून आपण आपल्या मनावर किंवा आपल्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतील, काही समस्या असतील तर उपाय म्हणून बघायला हरकत नाही. नक्कीच. आता आम्ही ना जाताना एक गोल्डन टिप विचारतो. या गोल्डन टिपमध्ये तुम्ही घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी प्रतीकशास्त्राचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल सांगू शकाल का? नक्कीच. एक सर्वसाधारण जी प्रतीकं असतात, जे घरामध्ये आपण ठेवतो, ते प्रतीक सुद्धा खूप इफेक्टिव्हली काम करतात. थोडासा उशीर लागतो. थोडक्यात सांगायचा उद्देश काय, आम्ही प्रतीक दिलं, एखाद्या प्रतीकशास्त्र तज्ज्ञाने जर प्रतीक दिलं, तर काही दिवसांमध्ये रिझल्ट त्याचा दिसायला चालू होतो. परंतु आपल्या घरामध्ये जे प्रतीक असतात ते आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत ते प्रतीक असतात. तर ती प्रतीकं थोडं उशिरा का असेना, काय वर्ष 2 वर्ष, पण त्याचा इफेक्ट तुमच्यावरती होतच असतो. तर आपल्या घरामध्ये काही प्रतीकं लावली पाहिजेत, काय नाही लावली पाहिजेत, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा पहिल्यापासून ऐकत आलो आहे की जे उग्र देवता असतात त्यांची घरामध्ये प्रतीकं लावायची नसतात. त्या उग्र देवता म्हणजे काय की असे कुठलेही असतील, आणि जर त्या लावल्या तर त्याचा त्या मंदिराचा दरवाजा बंद असावा. पूजेपुरता तुम्ही उघडू शकता. कारण काही ठिकाणी काय होतं, घरामध्ये ती उग्र देवता पण गरजेचे असतात, कारण त्या घराचं रक्षण पण झालं पाहिजे. बरोबर. उग्र देवता पण गरजेचे असतात, परंतु त्या पूजा झाल्यानंतर एक 5-10 मिनिटं उघड्या ठेवल्यानंतर पुन्हा ते बंद करणं आवश्यक असतं. कारण त्याची उग्रता जर वाढली तर घरामध्ये सुद्धा वातावरण थोडंसं चिडचिडेपणाचं वाढतं, ऊर्जात्मक लेवलला बिघाड होतात. दुसरी गोष्ट, लाफिंग बुद्धा वगैरे जे असतात आपण सगळीकडे बघतो आता, तर लाफिंग बुद्धाची चित्र सुद्धा तुम्ही जे तुमचं हॉल आहे त्या ठिकाणी एक हसतमुख असा लाफिंग बुद्धा तुम्ही ठेवू शकता, त्याचं चित्र ठेवू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची दिशा पण महत्वाची असते. तर त्यामध्ये पूर्व आणि उत्तर दिशा खूप चांगली असते प्रतीक, पॉझिटिव्ह प्रतीक लावण्यासाठी. पूर्व आणि उत्तर दिशा, त्याच्यामध्ये कमळ वापरू शकता, त्याच्यामध्ये काही देवांची पण प्रतीकं तुम्ही वापरू शकता. सोबतच जर तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये असाल, तुमचं समजा एखादं ऑफिस आहे, तर ऑफिसच्या पाठीमागे, तुमच्या पाठीमागे काही प्रतीक लावण्यासाठी असतात. जसं की पहाड पाठीमागे लावा, तर त्या पहाडचं मिनिंग काय असतो की एक खंबीर, एक विश्वासपूर्ण आणि मजबूत एकदम. तर पाठीमागे पहाडचं चित्र लावा. पुढच्या येणाऱ्या व्यक्तीमध्ये एक व्हायब्रेशन येतं की हा व्यक्ती आहे ना विश्वास ठेवण्यालायक आहे. नंतर शेजारी एखादं वाघाचं शांत मुद्रा, अशी काही उग्र मुद्रा नाही, सिंहाची मुद्रा असलेली एक छोटंसं चित्र लावा. पहाडापेक्षा मोठं नसावं, त्याचे पण नियम आहेत, साईज त्याची केवढी असावी. बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यापेक्षा मोठं नको. तर तिथे एक सिंहाचं चित्र असलं तर तुमच्यातलं वर्चस्व दाखवतं. पुढे जे क्लायंट येतील किंवा व्यक्ती येतील तर तुमचा त्या ठिकाणी प्रभाव जास्त राहतो त्या प्रतीकांमुळे. नंतर उत्तर दिशेला तुम्ही गरुडाचं चित्र लावू शकता, जे हवेमध्ये भरारी घेत आहे. ते एक नवीन संधी निर्माण करून देतं, तुमची प्रगती करतं. नंतर कमळामध्ये पण फरक असतात. काही ठिकाणी कमळ निळं वापरायचं, जिथं थेरपी वगैरे काय असतं, कन्सल्टेशन असेल, निळे कमळ वापरायचं असतं. नंतर व्हाईट कमळ कुठे वापरायचं असतं, जिथं तुमचं मेन बॉसचं ऑफिस आहे त्याच्या उत्तरेला एक
व्हाईट कमळ ज्याचं बॅकग्राऊंड ब्लॅक असेल असं कमळ वापरायचं असतं, कारण त्याच्यामध्ये तुमच्या विचारांची स्पष्टता वाढते, तुमच्या निर्णयाची भूमिका खूप स्ट्रॉंग होते त्याच्यामुळे. अशी भरपूर उदाहरणं असतात. मग नंतर घरामध्ये एक हसतं खेळतं परिवार आहे असं एक चित्र तुम्ही स्वतःच्या घराचं लावा किंवा कुठलंही लावा. एक मोठी फेम तुमच्या घरामध्ये असली पाहिजे, की एक खूप सुखी समजा आई, वडील, 2 लेकरं हसतायत आणि एका फेममध्ये आहेत. तर ती प्रतीकं म्हणूनच त्याचा वापर होतो. अशी भरपूर प्रतीकं तुम्ही लावू शकता, जी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वेव्हज निर्माण करतात. वा वा. आज जे तुम्ही एपिसोडमध्ये सांगितलं की कुठल्या प्रतिमा आपण लावू शकतो, तर या प्रतिमा आपण कुठल्या लावू शकतो, पण ते वास्तुशास्त्राप्रमाणे कुठल्या दिशेला आणि काय लावलं पाहिजे याबद्दल सखोल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपण त्याप्रमाणे प्रतिमा आणि वास्तुशास्त्र याचं एक एकत्रितपणे वेगळा पॉडकास्ट करूया आणि आपल्या घरामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या प्रतिमा आपण लावू शकतो, जे सरांनी सांगितलेलं आहे, आपल्याला थोडंसं गाईड केलं आहे, पण ते अगदी सायंटिफिकली करेक्ट होण्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे कुठल्या दिशेला काय असायला हवं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर आपण निश्चितपणे पॉडकास्ट करूया. सर, तुम्ही इतक्या छान पद्धतीनं सखोल अशी माहिती दिली. प्रतीकशास्त्र हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. तुम्ही इतकी उदाहरणं दिल्यानंतर मी आता खूप उत्सुक आहे काही गोष्टींसाठी. ते मी करेनच आणि मी मगाशी म्हणाले तसं की ती गोष्ट झाल्यानंतर मी Instagramवर ते मेन्शनही करणार आहे. नक्कीच. सो तुम्ही एवढी छान माहिती दिली, इतका वेळ दिलात आमच्या स्टुडिओत येऊन आणि आमच्या सबस्क्रायबरला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकांच्या ज्या धन्यवाद. प्रतिक्रिया आहेत, काही समस्या असतात, तर त्या ह्याच्यात येतात कमेंट्समध्ये, तर तुम्ही तिथे उत्तरं देऊ शकलात कमेंटमध्ये तर फार बरं होईल. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू.